अत्यंत दुर्दैवी आहे। महाराष्ट्राच्या एकूणच महायुती सरकारने या राज्याला एक आणखीन विस्फोटिक परिस्थिती निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रकार दिलेला आहे। महाराष्ट्राला विकास हवा आहे का दंगल हवी आहे या सगळ्याच गोष्टी आता या ठिकाणी आजच्या घटनेतून या ठिकाणी सामोरे आलेल्या आहेत। या घटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे काही गुंतवणूकदार येत आहेत, महाराष्ट्रामध्ये जे काही एकूणच चांगल्या पद्धतीचं सकारात्मक वातावरण निर्माण व्हायला पाहिजे त्याला छेद लागलेला आहे। एकूणच नका या राज्य सरकारला, महायुती सरकारला या राज्यात नव्याने काय करता येत नाही आणि त्याच्यावर सगळ्यावर पांघरून घालण्यासाठी मुद्दामून काही नका विषय मुद्दाम काढले जातात। ज्या गोष्टी 400 वर्षापूर्वीच्या आहेत, मुळातच नका औरंगजेबाच्या कबरीचं काय करायचं हा निर्णय सरकारने त्यांच्या मंत्रिमंडळाच्या विषय म्हणजे तिथं चर्चेत घ्यावा। पण दुर्दैवाने हा सगळा विषय नागरिकांना महागाई, बेरोजगारी आणि एकूणच महाराष्ट्रात ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्यात त्याच्याकडून नका लक्ष वेगळीकडे वेधण्याकरता अशा प्रकारचा प्रकार घडवला जातोय। या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्राचं नाव देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर या ठिकाणी कमी करण्यात किंवा बदनाम करण्यासाठी कारणीभूत ठरतात। सरकारने या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्यावं, अन्यथा महाराष्ट्रातील सामान्य जनता जी आहे, जो सर्वसामान्य मतदार आहे, तो रस्त्यावर उतरून या ठिकाणी त्याचा असंतोष निश्चित या ठिकाणी जनतेला हेच आवाहन करेल की राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतात, हे तुमच्या जीवाशी खेळ करतायत, यांना तुमच्यामध्ये भांडणं लावायची आहेत। कृपया आपण शांतता नका ठेवावी। ही शांतता भंग करण्याचा प्रयत्न जे काही सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करतात त्यांच्या आव्हानाला बळी पडू नये। महाराष्ट्र शांत ठेवावा हीच महाराष्ट्राच्या जनतेला विनंती। मागच्या काही दिवसांपासून प्रामुख्याने मागच्या 2 दिवसापासून होत होती त्या विधानाच्या हे पहा, आता संतोष देशमुखचं प्रकरण असेल किंवा बाकीचे जे प्रकरण आहेत, या प्रकरणाकडून वेगळीकडे लक्ष वेधण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। मंत्र्यांवर जे आरोप होत आहेत, मंत्र्यांना नका राजीनामा द्यावा लागतोय, तिथून नका लक्ष वेधण्याकरता अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जातं। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरता कुठंतरी त्यांच्या बाजूने वातावरण व्हावं, ध्रुवीकरणाचं वातावरण व्हावं, यासाठीचा हा प्रयत्न असा आमचा थेट आरोप आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।